नमस्कार मंडळी, मी पोचलो आहे दादर इथे ब्रू हाऊस कॅफे इथं। आता इथं का तर ही जागा महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकारणाची आवडती जागा आहे। ही राजकारणी कोण यांचा परिचय देण्याआधी थोडीशी हिंट तुम्हाला मी देतो। ह्या महिला राजकारणी आहेत, महाराष्ट्रातील एका मोठ्या पक्षासोबत काही महिन्यांपूर्वी जोडले आहेत, वर्षानुवर्ष ह्या राजकारणात राहिलेले आहेत आणि आता एका संविधानिक पदावरती आहेत आणि एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत। म्हणून त्यांचा परिचय तुम्हाला देण्याआधी किंवा त्यांना आता थेट तुमची भेट घालून देतो तर ह्या इतर कोणी नाही तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे ताई आहेत, ज्या इथं ब्रू हाऊस कॅफेमध्ये आल्या आहेत। कारण हे कॅफे त्यांचं आवडतं कॅफे आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून आजचे आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे, ह्या कार्यक्रमात नीलमताईंनी वेळ काढून आम्हाला इथं त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद तुमचे। आणि ब्रू हाऊस कॅफेमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हीच आम्हाला जागा सुचवली, तरी जागा तुम्हाला कशी कळली, तुम्ही इथे कधी आलात आणि इथलं काय पदार्थ आवडतं हे सांगण्याआधी कॅफेचे ओनर देखील इथं तुमची वाट पाहत आहेत। जेव्हा त्यांना मी सांगितलं की त्यांनी इथं यायला आम्हाला, तर स्वाती खोपकर आहेत आणि तुमच्याच फील्डमधली एक व्यक्ती आहे जी इथं आहे, अमय खोपकर, ज्या स्वाती खोपकर यांचे मिस्टर आहेत आणि स्वाती खोपकरने हा कॅफे सुरू केलेला आहे। तर ताई, तुम्ही इथे कधी आलात आणि ही जागा तुम्हाला का आवडते? एक हाऊस कॅफे ही कल्पना खूप मला आवडीची आहे, कारण शांतपणे जेव्हा माणूस विचार करायला लागतो तर स्वतःच्याच घरामध्ये शांतपणे मिळत नसतो, असं होतं काही वेळेला। आणि दुसरं, मी बरेचसे माझे नातेवाईक परदेशात आहेत, तिथे काही यंग मुलं आहेत, भाचा भाची वगैरे, त्यांच्याकडून या कॅफेबद्दल ऐकलं होतं की काही सेलिब्रिटीज इथे येऊन गेलेले आहेत। त्यामुळे नक्की काय केलं हाऊस कॅफे म्हणजे आणि ओनर कोण आहे, मी युरोपमध्ये वगैरे गेलो की असं छोटंसं टुमदार आपल्याला दिसतं एखादं कॅफे की ज्याच्यामध्ये तेच सगळं काम करत असतं आणि त्याच्यामध्ये क्वालिटी असते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं एक स्वतःचं संस्कृतीचं दर्शन होत असतं आणि त्या दृष्टीने मला हे आवडलं आणि म्हणून मी आले। तर ताई, आपण बसूया, तोपर्यंत स्वाती आपल्यासाठी सगळी तयारी करून येईल आणि आपण आस्वादही घेऊ आणि मस्त गप्पा मारू। आणि तुमच्याकडनं आज हेडलाईन काढून मी जाणार आहे हे ठरवून आलेलो आहे, म्हणून ती आपली जागा आहे। स्वाती, आम्ही तिथे बसतो, तोपर्यंत तुमच्या या क्विझिनची वाट पाहतो। तर ताई, आपण बसूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर नीलमताईंसोबत मी ह्या ब्रू हाऊस कॅफेमध्ये आलो आहे आणि आता नीलमताईंनी ऑर्डर दिली आहे, तुम्ही कॉफी सांगितलेली इथे, तर तुमचं आवडतं पदार्थ क्युझिन काय म्हणजे आपण, आणि तुम्ही पुण्याचे किंवा ज्या प्रकारे मुंबई महाराष्ट्रात आपण फिरता, सभापती म्हणून बऱ्याच बैठका असतात, तर तुमचं आवडतं ठिकाण म्हणजे हे एक आहेच नवीन झालेलं, पण असं कोणतं जिथं लहानपणीची आठवणी पण आहेत आणि आताही असं वाटतं की आवर्जून पोचलं की हे खायचंच आहे, इथं जायचंच आहे, अशा कोणत्या ठिकाणी कोणते पदार्थ आहेत? मला अनेक पदार्थ आवडतात, ते माझ्याकडे बघितल्या लक्षात येतं असेल की पदार्थांनाही मी आवडते चांगलीच। त्याच्यामुळे तुमच्याकडे आम्ही आलो की ते आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी असतं की आज काय आहे, तर ते आम्ही पाहिलेलं आहे। युअर अ फूडी। शिवाजी पार्कची शाळा आमची, साने गुरुजी विद्यालय, त्यामुळे दादरचा श्रीकृष्णाचा बटाटे वडा असेल किंवा कोथिंबीर वडी असेल आस्वादमधली, ह्या सगळ्या गोष्टी ओळखीच्या होत्या। पण हळूहळू जशी मोठी झाले तसं फिश अँड चिप्स हा पदार्थ कुठेही जगात गेले, समुद्र किनाऱ्यावरती बसून तो खाणं एक आवडतं, खास करून सी फूड आवडतं खास करून। आणि दुसरं म्हणजे इराण्याकडचा बनमस्का आणि चहा। तुम्हाला शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरेंनं सगळं काही दिलं, पद दिलं, मान सन्मान दिला, मग तुम्हाला शिंदेंसोबत किंवा शिवसेनेसोबत जाण्याची गरज काय पडली? म्हणजे असंही म्हणतात की ताईंना तर उद्धव ठाकरेंनी सगळंच दिलं होतं, एकदम जवळच्या होत्या, त्यांना जाण्याची काही गरज नव्हती, पण त्या गेल्या, का गेल्या? याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा खरं तर बोललेली आहे, पण एक सांगायला काहीच हरकत नाही आहे की शिवसेनेने मला सन्मान तर दिलाच, पण बरेचसे निर्णय जे काही होत होते तर त्या निर्णयांच्याबद्दल एक अनौपचारिकरित्या तरी मत घेणं हे होत असेल। 2098 सालापासून मी जो प्रवेश केला तर सातत्याने त्या कामांमध्ये, सगळ्या सुखदुःखांमध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्या सहभागी असल्यामुळे एका बाजूला मला खूप मतभेदांमुळे त्रास पण होत होता। माझे मतभेद नव्हते, पण काही शिवसेनेतली 1-2 नेते मंडळी आहेत असे आणि 2-3 पदाधिकारी बाकीचे, की त्यांनी एक ठरवून टाकलं होतं की तेव्हा छापून पण आणलं होतं की आता पुढच्या काळामध्ये जे लोक पक्षाबाहेर फेकून दिले जातील त्याच्यामध्ये 2 लोकांचा समावेश असेल तर त्याच्यामध्ये एक विवेक पंडित आणि दुसरी नीलम गोरे असं छापलेलं होतं।
पण त्याच्यानंतर 2007 पासून ते 2023 पर्यंत मी तगून राहिले पक्षामध्ये. प्रोग्रेस करताय, तुम्ही मंत्री होऊ शकता म्हणून तुमचे पंख किंवा हे छाटण्याचा प्रयत्न होत होता असं तुम्ही म्हणताय? माझ्या काही गोष्टींबद्दल आक्षेप होते लोकांचे. त्याच्यात एक आक्षेप असा होता की मी जे काम करते महिला प्रश्नावरती, तर ते काम त्यांना आपलंसं वाटतच नव्हतं. कारण स्त्रियांच्या संदर्भात ज्या प्रकारची सन्मानाची आणि त्यांच्या अधिकाराची मी भूमिका घेऊन काम करत होते, तर त्यांच्या दृष्टीने, विरोध करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने शिवसेना महिला आघाडी म्हणजे फक्त एक संख्या होती. आणि कोणाला जर का मारायचं असेल तर त्या महिला आघाडीने जाऊन त्यांना 4 रट्टे ठोकून यायचे, एवढंच महिला आघाडीच्याबद्दल त्यांची भूमिका होती. पण तुम्हाला उपसभापती केलंच, एक संवैधानिक पद तुम्हाला दिलं. उद्धव साहेबांनी केलं बरोबर आहे, परंतु उद्धव साहेबांनी करत असताना त्याच्यामागे एक मोठा आधार किंवा सपोर्ट या निर्णयाला अंमलबजावणी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांचा होता. म्हणजे त्यांचा एकट्याचा निर्णय असं तुम्हाला केलं नसतं म्हणताय तुम्ही? त्यांनी एकटं असतं तर काय केलं असतं आणि काय नाही एवढं तर मला नक्की कळलं की त्यांनी मंत्री तर केलं नाही. 2-3 वेळेला विस्तार झाले. 2014लाही केलं नाही, मी सोडून दिलं, म्हटलं ठीक आहे आपण दुसरं काम करू. नंतर चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीत झालं, त्यावेळेला मी उपसभापती होते. पण त्यांनी ठरवलं असतं तर ते म्हणू शकले असते की नाही तू यांना मंत्री करूया. बरं, विधान परिषदेतून त्यांनी अनिल परबांना मंत्री केलं, दीपक सावंतांना मंत्री केलं, दिवाकर रावत्यांना मंत्री केलं, सुभाष देसाईंना मंत्री केलं. म्हणजे परिषदेतल्या नेत्यांना मंत्री केलं नाही अशातला भाग नाही आहे. आणि माझ्याबद्दल असं काही लोकांनी पसरवलं होतं की यांच्या मनाविरुद्ध एक निर्णय जर का झाला तर त्या काय करतात ते बघा. आणि म्हणून मग सारखे मनाविरुद्ध निर्णय करून माझी सत्व परीक्षा बघत राहायची, हे सातत्याने चाललेलं होतं. तर माझा थेट प्रश्न आहे, कोण होता याच्या मागे? उद्धव ठाकरेंचे तुम्ही म्हणताय कोणते आजूबाजूचे लोक त्यांच्या तुमच्याबद्दलची एक भूमिका तयार करत होते. नावं घ्या ना, सांगू शकता तुम्ही कोण होते हे? मला एकच आदर वाटतं की साधारणपणे कुठलाही निर्णय उद्धव साहेबांना माहिती असून ते घेत होते निर्णय, याचा अर्थ कुठेतरी आमची काम करण्याची उपयोगिता संपली असं त्यांना वाटत असेल. मी नेत्यांबद्दलच बोलणार ना, मी बाकीच्यांची नावं कशाला घेऊ? मग त्याच्यात अर्थ असा होतो की नेते स्वतः जे आहेत ते केवळ कळसूत्री बाहुली झालेले आहेत आणि दुसरेच लोक पक्ष चालवत आहेत. पण तसं ते नसावं असं मला वाटतं. मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोण चालवतात? हे उद्धवजी चालवतात पक्ष, पण तो पक्ष कोणाच्या मतानुसार चालवत आहेत? कोणाची मतं घेतात ते शरद पवारांपासून सगळ्यांची मतं घेत असतील ना, सगळ्यांची मतं घेत असतील. ते कोणाशी बोलतात आणि कोणाशी बोलत नाहीत याच्याबद्दलचं गणित ठेवणं फार अवघड आहे. आणि एक लक्षात घ्या गणेश, कार्यकर्त्यांची केवढी फरफट होती याच्यामध्ये याचा तर कोण विचारच करत नाही. पण आमच्या 35 जिल्हा अध्यक्षांपैकी, जिल्हा प्रमुखांपैकी 4 किंवा 5 सुद्धा जिल्हा प्रमुख नसतील की ज्यांना मुख्यमंत्री असताना साहेबांनी भेट करून देऊन तिथल्या स्थानिक प्रशासनाला सांगितले की बाबा शिवसैनिकांच्या ज्या योग्य व्यथा असतील त्याच्यात तुम्ही लक्ष घाला. काही नाही, नथिंग. मी उदाहरण सांगते, जमीन वाटपाचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामधला होता. इतकी अनास्था जर का आहे तुमची लोकांना भेटण्याबद्दलची, कुठलंही शिष्टमंडळ आलं तर तुम्हाला भेटायचंच नाही आहे आणि तोडगाच काढायचा नाही आहे. भेटायचं नाही, त्यांना महत्त्वाचं वाटत नव्हतं. किती लोकांना त्यांनी असं पाठवलेलं आणि भेटलं तरी एक माणूस बसलेला असायचा कोणीतरी XYZ. तो मी नाव घेत नाही, नाव घेतल्याशिवाय हेडलाईन कशी मिळणार? XYZ कोण? मी आता असं मला योग्य वाटत आज तर बोलायला चालेल ना, आज जर तुम्ही म्हणताय खुल्यापणानं. विनायक राऊत असायचे बऱ्याच वेळेला तिथे, कधीतरी अनिल देसाई असायचा, कधीतरी मिलिंद असायचा, कधीतरी अजून कोणी आमदार असायचे की ज्यांचं कामच हे असायचं की आत येऊन बसून जायचं आणि रोज नवीन माणूस असायचा. त्या माणसाला वाटायचं की आपल्याला वेळ दिलेली आहे, पण वेळच अशी देऊन ठेवायची की कोणाशी बोलणंच होऊ शकणार नाही. आणि ते माणसं आलेली म्हणायची की चला आता अजून पुढच्या अपॉइंटमेंट आहेत. शेवटी साहेबांना सांगायची वेळ यायची की साहेब आम्हाला 2 मिनटं तरी तुमच्याशी बोलायचं आहे. पण हे मुद्दामून केलं जायचं आणि उद्धव ठाकरेंना हे म्हणजे माहिती नसायचं किंवा उद्धव ठाकरेंच्या अननोईंगली त्यांच्याकडनं व्हायचं हे तुम्ही असं म्हणताय का? त्याच्या मागचं काही वेगळं गणित होतं? हे उद्धव साहेबांना खुश करण्यासाठी सगळेजण मिळून हे करत होते आणि त्याच्यानंतर तो माणूस गेला की आनंदाने टाळ्या पण वाजवायचं. तुमची नाराजीचं एक कारण होतं की सुषमा अंधारेंचा जो अपराईज होता पक्षामध्ये, त्यामुळं महिला आघाडी शिवसेनेची डिस्टर्ब होती आणि याबद्दल तक्रारीही झाल्या होत्या सुषमा अंधारेंसंदर्भातल्या तुमच्या. नो कॉमेंट ऑन माय साईड, नो कॉमेंट. पण झालं होतं का हे? त्यांच्या येण्यानं पक्षात फरक पडला होता? मला त्या व्यक्तीवरती कॉमेंट करायची नाही, कारण ज्यांचे नातेवाईक किंवा ज्यांचे जवळचे संबंध मुलींच्या चौफुल्यांवरच्या नाट्यकला मंदिरांमध्ये अल्पवयीन सापडलेले आहेत आणि त्याच्यातून रत्नाकर शिंदे नावाचा माणूस
पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये दाखल आहे, अशा व्यक्तींना समाजामध्ये मान्यता मिळवून देण्यासाठी बोललं जातं आणि ते कुणावरही काही बोलतात, ही सगळ्यात मोठी शिवसेनेची शोकांतिका आहे असं मला वाटतं. पण हे तुम्ही सांगितलं नाही उद्धव ठाकरेंना कधी? मला हे का याच्यावर करताय चर्चा म्हणून? करायची नाही. आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग ऑन दिस. ते स्वतः मुख्यमंत्री होते, स्वतः त्यांच्याकडे सोर्सेस होते, त्यांना माहिती होतं. सगळे IPS लोक आणि IAS लोक त्यांना तरी मान्य करत होते. कुठलाही माजी मुख्यमंत्री असला तरी त्यांना कळतं. पण ते शेवटी इतके डेस्परेट झाले आहेत की त्या डेस्परेशनमध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेडबरोबर युती केली. त्याच्यानंतर ज्यावेळेला मी म्हणीन असं की समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही याच्यावर वाद होऊ शकेल एखाद वेळेला. मी करणार नाही, मला वाटतं ते जरूर गुरु होते, पण काही लोकांचा वाद होऊ शकेल. पण काही लोक समर्थ रामदास स्वामींना नागडा माणूस असं बोलतात, तसं जाहीर करतात. त्यांना तुम्ही स्वतःचे प्रवक्ते दाखवता. आणि ज्यावेळेला आम्ही वर्षावर विचारलं की साहेब रामदास स्वामींच्या वरतीसुद्धा टीका होती आहे, तर आपण काहीतरी पक्षाची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्यावेळेला तुम्ही आम्हाला म्हणता की प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. जेव्हा शिंदेंनी तो निर्णय घेतला तर तुम्ही त्यांच्यासोबत होता, तुम्ही वर्षावर गेलात, बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काय विश्वास वाटत होता की आपण कसं पुढे जाणार, हे परत येणार? शिंदेंशी बोलणं सुरू होतं का? काय काय घडत नाही, होतं आम्हाला त्यावेळेला? त्यांनी असं सांगितलं होतं. ते उदय सामंत वगैरेही सांगतील, कारण ते काही काळ शेवटपर्यंत बरोबर होते. सगळ्यात शेवटी गेलेल्यांच्यामध्ये उदय सामंत आणि हे लोक होते. रवी फाटक तर जाऊन भेटून परत आले होते. तर रवी फाटक आणखीन मिलिंद जेव्हा परत आले तर त्यांना साहेबांनीच पाठवलं होतं असं आमची समजूत होती. त्यामुळे ते काहीतरी तडजोडीचा मार्ग काढतील असं वाटत होतं. दुसरं साहेब म्हणत होते की मी सांगितलं की तू परत ये, मी तुला करतो मुख्यमंत्री. तर आम्हाला ते खरं वाटत होतं ना. आम्हाला काय माहिती असं हे केवळ काहीतरी खोटं सांगतायत करणार म्हणून. होते का नाही? ते कसं कळणार आपल्याला? आले असते शिंदे तर कळलं असतं. अमित शहा संदर्भातला जो वाद आहे किंवा जे खोटं बोल असं म्हणतात ते, तर त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पाहताच मुख्यमंत्रीपद आत्ताच हवं. आणि अशी पण चर्चा आहे की जर त्रिशंकू परिस्थिती आली तर आपण भाजपला वेटीस धरायचं किंवा त्यांच्याशी बार्गेन पॉवर वाढवायची. हा फॉर्म्युला प्रशांत किशोर जेव्हा कामाला लावतं इथं त्यावेळेला ठरलं होतं, असे तुमचे नेते काही म्हणाले आहेत किंवा उद्धव ठाकरेंसोबतचे नेते म्हणाले आहेत की खरोखरची स्थिती होती त्यावेळेला की असं काय झालं तर आपण भाजपला बार्गेन त्यांच्यासोबत करायचं म्हणून? कधी 2019ला 2019च्या निवडणुकींच्या आधी हे ठरलं होतं की जर त्रिशंकू किंवा क्लिअर मॅन्डेट नसेल तर आपण आपला वेगळा विचार करायचा. तशी चर्चा होती. पण महाविकास आघाडीच्या बरोबर विधिमंडळामध्ये अनेक वर्ष 3-4 वर्ष काही प्रश्न समान पद्धतीने मांडले जात होते. हे पण खरं आहे. म्हणजे NCP मांडायची, काँग्रेस मांडायचं आणि शिवसेनेचे जे मंत्री नाही आहेत ते आमदार म्हणजे सुनील प्रभू विधानसभेत मांडायचे आणि विधान परिषदेत मी आणि अनिल परब मांडायचो. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी झाली त्याच्यासारखा मुद्दा असेल किंवा दुसरे काही अन्य विधेयकांबद्दलचे मुद्दे असतील. विधिमंडळामध्ये ऑलरेडी ती युती झालेलीच होती. म्हणजे हे आधीपासून ठरलं होतं तुम्ही म्हणता, दिसत होतं ठरलं backdoor मध्ये. म्हणण्यापेक्षा एक काय दिसत होतं की बाकी आमचे हे जे 12 मंत्री होते त्यांना सातत्याने प्रेशर होतं. त्यामुळे ते खिशात राजीनामे ठेवून फिरत होते. त्यामुळे त्या 12 राजीनाम्यांना सांभाळण्याचं काम एका बाजूला उद्धव साहेबांना करायला लागत होतं एका बाजूला. दुसरीकडे पालघरच्या निमित्ताने वगैरे एवढा मोठा वाद झालेला होता. आणि तिसरं म्हणजे कालच्या मला वाटतं मुलाखतीत उद्धव साहेब बोललेले आहेत की ते मगरुरीने बोलले, ते बाकीच्या पद्धतीने असं सगळ्या स्वतःच्या टर्म्स डिक्टेट करत होते. मोदी साहेबांची खुर्ची मोठी असायची उद्धव साहेबांच्या खुर्चीपेक्षा. अशा काही गोष्टी खटकत होत्या काही लोकांना. इंदू मिलच्या स्मारकाला बोलावलं नाही हे सगळं काढत होते. या सगळ्या गोष्टींचा जर का पाहिलं आपण म्हणजे सुभाष देसाई पालकमंत्री असूनसुद्धा आज आता एवढी नावं ठेवतात शिंदेंच्या पालकमंत्र्यांना, पण सुभाष देसाई पालकमंत्री असूनसुद्धा इंदू मिलच्या भूमिपूजनाच्या समारंभाला आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांना बोलावलंच नव्हतं. त्याच्यामुळे या सगळ्या तुम्हाला दुसरं आठवत असेल अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराज स्मारकाच्या वेळेला, मग त्यावेळेला तुम्ही काय बाणेदारपणा दाखवला? काहीच दाखवला नाही. सामनामध्ये बातम्या छापून आणून शिवीगाळ करायची म्हणजे काय नाही आहे. दुसरं आमच्या एक लक्षामध्ये आलं की 2019ला लोकसभेला परत युती झालीच ना. लोकसभेमध्ये शिवसेना भाजपची युती झाली होती. मग आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती किंवा त्यांना तसं पक्षामध्येच वर करण्याचा प्रयत्न सुरू होता? नाही पहा, आजचा कोणी युवक असेल तर आता आपण रस्त्यावर जाताना पाहिलं, त्याला विचारलं मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, कोण नाही म्हणेल. आणि ते हुशार आहेत, स्वतः समंजस आहेत, 4 गोष्टी वाचलेल्या.
आम्हाला असं वाटत होतं की काही लोकांनी ज्याला आदित्योदय म्हणून एकदम असं त्याच्या वरईच्या आमदारकीचं दाखवलं, त्यावेळेला ते अशाच थाटामध्ये होते. त्यांनासुद्धा खात्री नव्हती की उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपद घेतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा जो भाजप देईल तो, आणि आदित्यजी उपमुख्यमंत्री, अशाच तयारीमधली ती चर्चा होती. तुम्ही पक्ष जेव्हा सोडलात तर उद्धव ठाकरेंना काय मेसेज केला होता? मी त्यांना सांगितलं, माझं जे स्टेटमेंट होतं की समान नागरी कायदा, अयोध्येमध्ये रामजन्मभूमी आणि 370वा कलम, या 3 गोष्टींच्याबद्दल फार योग्य भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे. दुसरं महत्त्वाचं की बाळासाहेब ठाकरे असताना जशा पद्धतीने NDA एकत्रित होऊन राष्ट्रहितासाठी काम करत होते, तसं द्विध्रुवीकरण झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे योग्य पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा मी निर्णय घेत आहे. महिला धोरण आणि महिला प्रश्नावर शिवसेनेची जी भूमिका होती तीच भूमिका मला इथे काम करता येणार आहे. पण भविष्यामध्ये आता लोकसभेमध्ये कसं परफॉर्मन्स पाहता? विधानसभेचा मोठा आव्हान तुमच्यासमोर आहे, कारण सीट शेअरिंग आत्ताही प्रॉब्लेम आहे, भविष्यातही प्रॉब्लेम होईल. हे पहा, कुठल्याही गोष्टीमध्ये पर्व नवीन आलं की नवीन बदल होतातच. पण आपण एक विचार केला पाहिजे, आणि ज्या सीट्स बदलण्याबद्दल जेव्हा सारखा प्रश्न विचारला जातो आहे, हिंगोलीबद्दल, वाशिमबद्दल, नाशिकबद्दल, ठाण्याबद्दल, दक्षिण मुंबईबद्दल, तर सगळे ज्या व्यक्तीने ज्या नेत्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, कधी कोणाला वाटलं नव्हतं 50 आमदार शिवसेनेतून बाहेर पडू शकतात आणि राज्य करू शकतात, नाहीतर ज्या प्रकारच्या वल्गना होत्या, आम्ही येऊ करू तेव करू तेव करू, त्या सगळ्या 100% खोट्या ठरलेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती बदलून दाखवली, ती व्यक्ती यातूनसुद्धा मार्ग काढेल, आणि ते व्यक्ती म्हणजे व्यक्ती नसून नेते आहेत एकनाथजी शिंदे. दुसरं मला असं वाटतं की बरोबर आता बाकीचेही नवीन पक्ष जे येत आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे किंवा रासप आहे, अजून काही छोटे मोठे गट आहेत, तर त्याच्यामधून सीट शेअरिंग व्यवस्थित झालं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोक निश्चितपणाने विकासाच्या बाजूने मत देतील. ताई, तुम्ही अजून त्याचं उत्तर दिलेलं नाही की उद्धव ठाकरेंना तुम्ही मेसेज केला होता का मी जाते म्हणून? मी जे याचं पत्र आहे, मला ते मी तुम्हाला बोलले होते पूर्वी, पण त्याच्या आधी 1 दिवस माझी चर्चा झालेली, तेव्हा ते मला असं म्हणाले होते की नीलमताई, माझी एकच खुर्ची आहे विधानभवनामध्ये आणि ती तुमच्या दालनात आहे, त्यामुळे ती पण माझी खुर्ची जाते का काय असं मला वाटतं आहे. मी त्यांना म्हटलं होतं की असं काही होणार नाही, जरी मी कुठे असले तरी तुला तुमची खुर्ची ती काय. त्यांनी ग्रेसफुली घेतलं तुमचं म्हणणं, त्याच्यावर ते हसले, आणि काय ते असं काही राग वगैरे व्यक्त केला? काय हसले, आणि हसले फक्त, मला बघू असं बोलले त्याच्यावरती. मी शिंदेंना बोलले की शिंदे साहेब असं ते बोलत होते उद्धव साहेब की दालनामध्ये एकच खुर्ची आहे, त्यामुळे त्यात काय, ते तुमच्या दालनात येऊन बसू शकतात, काय हरकत नाही आहे, उपसभापतींच्याकडे दालनात कोणी येऊ शकतं, त्यामुळे असं एवढं चर्चा झाली होती. पण असं कधी राग व्यक्त केला नाही की? नाही, राग नंतर केला ना व्यक्त, मी बोलू देत नाही म्हणून रागवले ते, सभागृहात आले तर ते मला सभापती म्हणून करतात अभिवादन, पण साधारणपणे नाही, तुम्ही निर्णय घेतात मी जाते आणि हे नाही, राग म्हणजे वाईट वाटणं स्वाभाविकच आहे, चीड पण आली असेल, कारण मी त्यांच्या जवळची कार्यकर्ती म्हणून. नाही, व्यक्त नाही केली, पण नमस्कार वहिनीने केली व्यक्त. वहिनी म्हणायला लागले काय तुम्हालाही शोभलं नाही, तुम्ही असं कसं केलं, तुम्ही आमच्या जवळच्या होता, तुम्हाला माझ्या मुलाची सुद्धा काळजी वाटली नाही. पुढचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे असले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या जणांची, आणि ते असतील, कारण त्या प्रकारचा आता परफॉर्मन्स होतोय त्याच्यात आम्हाला खात्री आहे की चांगल्या प्रकारचं यश इथे मिळेल. आणि दुसरं, माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला गेल्या वेळेचं झाला सगळा काय विद्रोह किंवा बंड, त्याच वेळेला त्यांना पुढच्या टर्मचं प्रॉमिस मिळालेलं असेल असं मला वाटतं. मिळालेलं असेल असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये असेल का? बिहार पॅटर्न नाही आहे हा, महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे पॅटर्न आहे, ठाणे पॅटर्न फार तर म्हणू शकतो आपण. तर ह्या नोटवर मी इथे थांबवतो, कारण ताईंचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा राज्यात शिंदे सरकार येईल, आणि ताईंने काय घडलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत असताना किंवा शिवसेना मूळ शिवसेनेसोबत असताना काय काय घडलं, का या सगळ्या लोकांना हा निर्णय घ्यावा लागला, आणि कशा प्रकारे स्ट्रॅटेजिकली सगळ्या नेत्यांना पक्षातून लांब केलं गेलं. काही एक कोठरी तयार केली गेली होती शिवसेनेमध्ये, ज्यांनी मिळून पक्षाची आजची स्थिती आणलेली आहे, आणि भविष्य शिंदेंचं उज्ज्वल आहे भाजपसोबतचं,
आणि स्वतःबद्दलही त्यांनी भाष्य केलं की जर पक्षाने जबाबदारी दिली तर त्या निवडणुकीही लढतील. आणि आता आज या मुलाखतीमध्ये त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे की आता मोदींसाठी महायुती जागा निवडून आणणार आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पुन्हा एकदा सत्तामध्ये येईल. या विश्वासासोबतच ताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला इथं वेळ दिलीत. म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका अशा मोठ्या राजकारणीसोबत आपण या कार्यक्रमात गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सध्यासाठी नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.